उर्मिला आणि गण्याने स्वयंपाकघराचा ताबा घेतला. काही दिवस येथेच घालवायचे म्हणजे इथं सर्वांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था बघावी लागणार होती. उर्मिलाने ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. शेवटी गण्या तिच्या सोबतीला होताच. बंगला भले मोठा आणि अवाढव्य होता, परंतु वास्तविक पाहता निरंजनच्या या बंगल्यात सकारात्मक ऊर्जेचा आणि सुरक्षेचा एक अंश भासत होता. उर्मिलाने सर्वांसाठी दुपारचा स्वयंपाक केला. फ्रीजमध्ये होती नव्हती ती भाजी बनवली, पोळी भाजली, कुकर लावला आणि वर्कशॉपमध्ये जेव्हा गौतम डबा घेऊन आला होता तेव्हा हीच चव निरंजनला आवडली होती. डायनिंग टेबलवर मांडामांड झाली आणि खमंग वास दरवळताच निरंजन म्हणाला, बघितलंस, उर्मिलाच्या हातचं जेवण चाखायची संधी मला लाभलीच. गौतमला देखील तो क्षण आठवला जेव्हा निरंजनने त्याला या वाघाच्या सुराचा किस्सा ऐकविला होता. निरंजन सारखा अवलिया मित्र आपल्या आयुष्यात एका खास कारणासाठी आला आहे याची प्रचिती गौतमला आता झाली होती. जे काही घडतं त्यामागे काही ना काही कारण मीमांसा ठरलेली असते. नियतीचा फेरा कसा ना कसा प्रत्येकाला जीवनाच्या संकटातून मुक्त करायला कोणा ना कोणा देवदूताला पाठवतोच. गौतमच्या आयुष्यात निरंजन तोच देवदूत होता. निरंजन आणि गौतम दोघांनी जीवनावर मनसोक्त ताव मारला. एवढ्या तणावपूर्ण वातावरणात देखील निरंजनच्या चेहऱ्यावर तसेच खेळकर भाव होते. जेवल्यानंतर सर्वांना जागेवर गोळा करून निरंजन म्हणाला, उर्मिला, गौतम, तुम्हा दोघांनाही आरामाची गरज आहे. तुम्ही विश्रांती घ्या. विश्रांती घेण्यापूर्वी गौतम, तू एक कॉल करून डॉक्टर भालेराव यांची अपॉइंटमेंट बुक कर. आज संध्याकाळी जाऊन आपण त्यांची भेट घेऊया आणि मग पुढचं नियोजन ठरवूया. गणा, तुझ्यासाठी बागडाला पूर्ण घर आहे. हवं तर टी व्ही बघ किंवा परसबागेत फेरफटका मार. ठरल्याप्रमाणे गौतमने डॉक्टर भालेराव यांनी दिलेल्या कार्डवरती संपर्क करून त्यांच्या रिसेप्शनिस्टकडून संध्याकाळची अपॉइंटमेंट घेतली. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नाही आहेत हे समजलं. संध्याकाळी येतील अशी तिने सूचना दिली. गौतम, उर्मिला दोघांनी AC बेडरूममध्ये एक दुपारची वाम कोक्षी घेतली आणि निरंजन आपल्या अतरंगी खोलीमध्ये काही नोट्स काढण्यात व्यस्त झाला. गणाचे देखील एकट्याने कुठे मन रमेना. परसबागेत एक फेरफटका मारला. चिक्कू, आंबा, फणस, नारळाच्या झाडामध्ये फिरून झालं, पण कुठे करमणूक होईना. शेवटी गणा बंगल्याच्या आत आला. हॉलमधून वरती आला. निरंजन आपल्या विचित्र खोलीमध्ये होता. पायरीने गणा वरती आला तसे निरंजन त्याच कक्षात जुनाट ग्रंथ उघडून टेबलावर बसला होता. तो आपल्या कामामध्ये मग्न होता. गणा वेडीवाकडी चाल चालत कुतूहलाने त्याच्या जवळ येऊन बसला. त्याच्या सोबतीने गणा देखील बसून त्याच्या ग्रंथपुराणात डोकावून पाहत होता. कळत तरी एक शब्द देखील नव्हता. तेव्हा निरंजन एका ग्रंथामधून कैद कुंभाचा विधी शोधत होता. एक ग्रंथ त्याने बाजूला काढून ठेवला आणि सर्वात खालचा एक काळा ग्रंथ त्याने वर काढला. जाडजूड पृष्ठभागावर धातूचे नक्षीदार कव्हर चढविण्यात आले होते. अशी बरीचशी ग्रंथावळ समोर टेबलावर रचून ठेवण्यात आली होती. विधी शोधता शोधता पिशाच्च कैद शीर्षकाचा विधी त्याच्या समोर आला. त्यामध्ये काही नियमावली त्याच्या नजरेस पडली. ती नियमावली निरंजनने शब्दनुरूप आपल्या नजरेखालून घातली आणि एक एक ओळ वाचताना त्याच्या भुवया उंचावल्या. ओह नो. त्या पानावर निरंजन थांबला. त्या पानावर एकीकडे मातीचा कुंभ होता तर दुसरीकडे मजकुरात काही पोट माहिती लिहिली होती. काय झालं दादा? निरंजनने गणाकडे बघितलं आणि उत्तर दिलं. गण, एकदा का ती वाईट आत्मा कुंभपात्रात कैद केली की ते कुंभपात्र पीडित व्यक्तीच्या आसपास ठेवता कामा नये. ते कुंभपात्र स्मशानभूमी किंवा नदीच्या किनारी जमिनीत काढून टाकायला हवंय. त्यात जर कोणत्या मानवाचा हस्तक्षेप झालाच तर तो आत्मा कुंभपात्रामधून मुक्त होण्याची शक्यता आहे. ओ नो. गणाने सुद्धा निरंजनची नक्कल केली. त्याला कदाचित या परिस्थितीचं आणि या स्थितीचं गांभीर्य कळत नसावा. निरंजन त्याच्या निरागसतेवर हसला. समजलं मी जे काही बोललो ते. निरंजनने गणाच्या डोक्यावरून हात फिरवला. बरं, मला एक सांग, तुझी आजी रात्री त्या रिकाम्या वावरात का गेली होती? तिने तुला काही सांगितलं? नाही, बस इतकंच म्हणाली होती की रात्री बाहेर जाऊ नको, बसला बी आवाज आले तरी आताच राहा.
आजी काय नेहमी तिथं जायची? नाही नाही, नेहमी नाही. ज्या दिवशीपासून त्या ताई आमच्या शेजारी राहायला आली त्या दिवशीपासून आजी जरा वेगळं वागत होती. उंबराची फळं काय तोडायची, झाडाला काय बोलायची, त्या वावरात फळं फेकायची, काय मला तर काही कळत नव्हतं. स्ट्रेंज. गौतमने जसं सांगितलं त्यानुसार सुलभाजीला काहीतरी बाकीच झालं होतं. ज्याप्रमाणे सुलभाजीचं कलेवर त्या झाडाच्या खोडाशी दिसलं त्यानुसार आजीवर बाह्य आघाताच्या खुणा नव्हत्या. म्हणजे कोणीही तिच्यावर शारीरिक हल्ला केला नव्हता. निरंजनला देखील आजीचे हे वागणे काहीसे कोड्यात टाकणारे होते. गौतमने एका कागदावर पूर्ण विधी उतरवून घेतला आणि संध्याकाळी तिने सांजेला गौतम आणि उर्मिला दोघांनाही जाग आली. दोघांना यावेळी आलेली जाग अगदी सुखद होती. त्यामध्ये कुठल्याही बेचैनीचा अस्वस्थतेचा लवलेश सुद्धा नव्हता. मुळात भीतीचा स्पर्श नव्हताच. कदाचित ही किमयागार निरंजनच्या या मंगलमय वास्तूच्या किमयाची असावी. हॉलमधील दिवे पेटवले गेले. निरंजन आणि गणा दोघांनीही आपला दिवस आजवरच्या खोलीमध्ये घालवला होता. मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीवर चौघे उभे होते. गौतम, झाकोळून आलाय. आपण आता निघायला हवं डॉक्टरांच्या भेटीसाठी. यस निरंजन. उर्मिला काळजी घे स्वतःची. गणा, मला आणि गौतमला दोघांनाही यायला संध्याकाळ होईल. तेव्हा तुलाच उर्मिला ताईची काळजी घ्यायची आहे. तो कुंभ पिटाऱ्यामध्ये सुरक्षित ठेवला आहे. तसं म्हटलंच तर या घरामध्ये दोघांना कसला धोका होणार नाही. पण तरीही काही वेगळं किंवा विचित्र वाटलं तर दोघांनी घरातच राहा. घरामधून बाहेर पडू नका. मुख्य म्हणजे कोणीही आवाज दिला तर दरवाजा उघडू नका. मी व सावध करतोय. उर्मिलाची बेचैनी पुन्हा ढवळून गेली. बाहेर संध्याकाळच्या 6:30 देखील अगदी गडद झाकोळून आलं होतं. गौतम आणि निरंजन दोघेही कारमध्ये बसले आणि कारच्या हेडलाईट्स पेटल्या. निरंजनने कार तशीच रिवर्स घेतली आणि मागे पुन्हा रिमोट कंट्रोलद्वारे फाटक उघडले. कार फाटकातून बाहेर पडली आणि रस्त्यावर जात सरळ होत निघून गेली. मागे पोर्चमध्ये एकाएकी शांतता पसरली. पोर्चच्या छताशी पिवळा दिवा जळत होता, ज्याच्या भोवताली काही चिलट पाकळ्या भिरभिरत होत्या. प्रकाशाचे एवढेच सूत्र सोडता इतर आवार काळोखाने झाकून टाकला होता. पोर्चच्या मधोमध पायरी उतरून उर्मिला खाली आली आणि समोर पाहिलं तर दूर गेलेलं फाटक आता दिसेनासं झालं होतं. फाटकाच्या नावाखाली एक अंधुक धुसरीशी गजांची आकृती दिसत होती. त्या दिशेचा काळोख जणू दबकत दबकत पुढे बंगल्याच्या दिशेने सरसावू लागला होता. ड्राईव्हवे भोवताली उभी वृक्षावळ मंद गतीने सळसळ करू लागली होती. गणा अजूनही पायरीवर उभा होता. ताई, ताई आत चल, बाहेर नको थांबायचं. उर्मिलाचे पाय जागेवरचे हलत नव्हते. त्याच्या नजरेला जे काही दिसत असावं ते नक्कीच गणा पाहू शकत नव्हता. उर्मिलाच्या गळ्यातील मंगळसूत्र बर्फाहून अधिक थंडगार भासू लागलं होतं. मन मस्तकात एक सूर घुमू लागला होता. त्या अंधारातून एक हाक येत होती. उर्मिलाचा हात आपोआप तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर गेला. भीतीची एक थंडगार धार तिच्या पाठीच्या कण्यावरून उघडत गेली. उर्मिला उलट्या पावलाने तशीच गणाला घेऊन आतमध्ये निघून आली आणि मागोमाग दार लोटून घेतले.